15 जून 2025लाच माय गर्ल अमेरिकन मूवी पाहिली. तर एका मुलीबद्दलच आहे, यंग 10-11 वर्षाच्या वयाच्या मुलीची गोष्ट आहे. तिला थोडंसं अटेन्शन पाहिजे असतं, अटेन्शन सिकिंग मुलगी असते. कारण तिची आई लहानपणीच, म्हणजे ती झाल्यानंतर जन्मानंतर लगेच तिची आई गेली असते, त्याच्यामुळे तिला आईचं प्रेम किंवा आई काय असतं हे काहीच माहीत नसतं. वडिलांनीच तिला लहानसं मोठं केलं असतं. आणि वडील डॉक्टर पण असतात आणि म्हणजे डेथ झाल्यावर कॉफिनमध्ये ठेवायच्या आधी त्या बॉडीला, अमेरिकेत पद्धत आहे की बॉडी पण चांगली दिसली पाहिजे, अशी क्रुएल किंवा घाणेरडी दिसता कामा नये. तर ते लोक त्याच्यावर आफ्टर डेकोरेशन किंवा आफ्टर मेकअप वगैरे करायचं काम करत असतात. आणि नंतर मग ते कॉफिनमध्ये ठेवून, आणि तो सगळं ते गेल्यानंतर लोकांनाचं स्पीच देणं आणि हे ते सगळं कंडोलन्स वगैरे सगळं ऑर्गनाईज करत असतो तिचे वडील. आणि त्यांच्याबरोबर त्याचा एक मोठा भाऊ पण असतो, मित्र भाऊ असं, ते मिळून ते काम करत असतात. तर ही लहानपणापासून, आणि मग वडील त्याच्यामुळे त्याच्यातच बिझी आणि जास्त असं हसणं बोलणं खेळणं असं नसतं. पण तिचा एक लहान म्हणजे मुलगा मित्र असतो, रेग्युलरली ते आपल्या दोघं यायचे, खेळायचे, हे करायचे. पण तिला असं वाटायचं आपल्याकडे लोकांनी लक्ष दिलं पाहिजे काहीतरी. तर ती उगीचच म्हणजे या डॉक्टरकडे जा, त्या डॉक्टरकडे जा, मला कसं तरी होतंय, माझ्या घशामध्ये हाड अडकल्यासारखं वाटतंय, मला कॅन्सरच झालाय, मला असंच आहे, मला तसंच आहे, असं सारखं तिचं चालू असतं. डॉक्टर मला बघानं, काही तुम्हाला दिसते का डोळ्यात, असं असं म्हणजे चालू असतं आपलं तिचं. तर सगळे डॉक्टर्स म्हणतात तू अगदी व्यवस्थित आहे, तुझी हेल्थ चांगली आहे, काही तुला झालेलं नाहीये. पण तिचं आपलं अधनमधनं डॉक्टरांना त्रास देणं चालू असतं. अशातच एक बाई त्यांच्या घरी येते, जॉब करतात. तर ती मेकअप आर्टिस्ट म्हणून आलेली असते. तिला असं वाटलं, म्हणजे डॉक्टरनी ऍड दिली असते की आम्हाला मेकअप आर्टिस्ट पाहिजे. तिची समजूत झाली असते की जसं ऍक्टर ऍक्ट्रेसेसना मेकअप करतात तसं करायचं आहे. पण मग तिथे आल्यावर तिला रियालिटी कळते. तर ती खरं तर रिफ्यूज करून जाणार असते. पण ती जेव्हा बघते की आपणही एकटंच आहोत आणि इथे पण कोणीच नाहीये, म्हणजे हाही डॉक्टर एकटा आहे आणि त्याची एकटीच मुलगी आहे, तर मग आपल्याला जर ही एक फॅमिली मिळाली तर काय वाईट आहे. आणि तिला तो आवडतो डॉक्टर, म्हणून मग ती तिथेच राहायचं ठरवते. ती म्हणते ठीक आहे, मी शिकून घेईन गोष्टी. आणि मग तिला ती मुलगी पण आवडते आणि तिच्या बरोबर ती म्हणजे बऱ्याच गोष्टी, तिला मेकअप करून देते, काही काही अजून गोष्टी शिकवते. पण त्या मुलीला ही बिलकुल आवडत नाही, कारण तिला वडिलांची तिची जवळीक हळूहळू सुरू झालेली आवडत नाही. वडील पण तिला जास्त अटेन्शन देतात आणि हळूहळू त्यांचं जमायला लागतं. तर मग त्या ह्याच्यात तिला अजून राग येतो. मग ती आपल्या त्या मित्राबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवायला बघते. आणि तशातच तिचे एक टीचर असतात, ते तिला खूप आवडत असतात, ती त्यांच्याकडे अट्रॅक्ट असते. तर ते समर हॉलिडेजमध्ये काहीतरी एक रायटिंगचं वर्कशॉप घेणार असतात, तर ते ती अटेंड करते. तर ते अटेंड करायला तिच्याकडे पैसे नसतात. तर एकदा ही त्यांच्याकडे आलेली जी मेकअप आर्टिस्ट म्हणून असते, तर तिची एक व्हॅन असते, व्हॅनिटी व्हॅन, त्याच्यातच तिचं सगळं हे असतं. तर ती दाखवायला हिला घेऊन जाते. तर तिच्या त्या बॉक्समधनं ही पैसे चोरते आणि ते भरते आणि तिथे मग ती अटेंड करते. छान छान पोएट्रीज वगैरे लिहिते. तो तिला एनकरेज करत असतो, पण म्हणजे तो मोठा असतो त्याच्यामुळे त्याला काही तिच्याबद्दल असं काही नसतं. पण ते एक लहानपणचं जे आकर्षण असतं ते तिच्यामध्ये असतं आणि तिला असं वाटतं की टीचरने आपल्याला हे म्हणजे अटेंड करावं, तर ते करतही असतो तो तिला, आणि त्याच्यामुळे ती त्याच्याकडे जास्त आकर्षित झालेली असते. त्याच्यातच तिला मग पिरियड सुरू होतात. मग तिची आई तिला सगळं समजावून सांगते काय आहे कसं आहे. म्हणजे ती कुठल्याही पद्धतीने तिला खूप चांगलं म्हणजे तिच्याकडे लक्ष देत असते. मग एकदा असंच ती आणि तिचा मित्र ते फिरत असतात इकडे तिकडे जंगलात वगैरे. तर त्यांना एक मधमाशाचं पोळं दिसतं. तर ते पोळं पाडून त्याच्यातनं मध वगैरे घेतात आणि पळतात. तर मधमाशा मागे लागतात त्यांच्या.
तर ते मग तिथेच तलाव असतो त्याच्यामध्ये उड्या मारतात आणि मग म्हणजे स्वतःला वाचवतात आणि घरी येतात. तर तेव्हा ही असंच त्याला सांगत असते की मला सर खूप आवडतात, माझं त्यांच्यावर प्रेम आहे, मी त्यांच्याशीच लग्न करणार आहे वगैरे वगैरे. तर मग तो नुसतं असं म्हणतो की जर समजा त्यांनी तुझ्याशी नाही लग्न केलं किंवा त्यांचं दुसऱ्याशी लग्न झालं तर तू माझा विचार करशील का? तर ती म्हणे बघू बघू, म्हणजे असं. तिला काही त्याच्याबद्दल एवढंसं अट्रॅक्शन वगैरे नसतं. पण अचानक एक दिवस ती असंच बोलली असते की त्या मधमाशीच्या त्या तिथे हे करताना तिची अंगठी पडली असते, हरवली असते. तर ती म्हणते अरे माझी अंगठी कुठे गेली, तिथेच पडली आहे बहुतेक. तर पण हा तेव्हा नाही हे लक्ष देत. आणि मग एक दिवस तो तिथे जातो आणि ती अंगठी शोधून काढतो. पण ती अंगठी शोधताना त्या मधमाशांच्या पोळ्याला पुन्हा डिस्टर्ब होते आणि आता तो स्वतःला वाचवू शकत नाही. त्या मधमाशा त्याला सगळं चावून म्हणजे तो थोडक्यात तो मरून जातो तिथे. मग ते हिला खूप शॉकिंग होतं. तिला असं वाटतं की आपल्यामुळे तो मेलाय आणि त्याच्यामुळे ती खूप डिस्टर्ब असते. मग त्या कंडोलन्सच्या वेळेस वगैरे सगळेजण येतात, हे करतात तिला, पण ती म्हणजे डिस्टर्बच असते. मग ती सरांकडे जाते. मग सरांना ती म्हणणारच असते, पण तेवढ्यात आतून एक दुसरी बाई येते. तर मग सर सांगतात की मी हिच्याशी लग्न करणार आहे वगैरे वगैरे. मग ती परत येते. मग तिची आई तिला खूप समजावून सांगते, तिच्या कलाने घेते तिला, म्हणते समजवते की तुझ्यामुळे काही झालेलं नाहीये, हे तसं होणारच होतं आणि झालं ते. आणि मग इतके दिवस तिच्या ज्या मैत्रिणी नसतात कोणी, किंवा ती मुलींशी तिची मैत्रीण असते, मुली तिला चिडवायच्या, पण मग आता तिची त्यांच्याशी मैत्री होते, येतात घरी त्या तिला बोलवायला. आणि त्याची डेथ झाली म्हणून तिला हे पण करायला की तुझा चांगला मित्र गेला, आम्ही समजू शकतो वगैरे वगैरे. आणि मग हे आई वडील पण सांगतात की आम्ही लग्न करणार आहोत आणि तुझी परवानगी असेल तर मग आपण राहूया. तर मग ती पण तयार होते. ती म्हणते चला या बहाण्याने मला माझी आई तरी मिळेल. आणि मग त्याच्यानंतर ती कधीच डॉक्टरकडे जात नाही. मग ती नॉर्मल होऊन जाते. ती म्हणते आता याच्या पुढे माझ्या घशात कधी हाडही अडकणार नाहीये आणि अडकलं नाही आणि मला काहीच झालं नाहीये, मी आता व्यवस्थित आहे. म्हणजे थोडक्यात त्या लहान मुलीची त्या वयातली सायकॉलॉजी दाखवलेली छान केली आहे तिने ऍक्टिंग. ओव्हरऑल ठीक मूवी चांगली आहे.